छत्रपती संभाजीनगरच्या नारे गावात अतिक्रमण हटाव कारवाई। अतिक्रमण कारवाईला नागरिकांचा विरोध, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। अमरावतीत प्रहार संघटनेकडून गौऱ्या आणि मिरच्या पेटवून चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध। बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेनंतर प्रहार आक्रमक। अमरावती हॉकर्स संघटनेचा हातात खोट्या बंदुका घेत मनपाच्या अतिक्रमण कारवाई विरोधात मोर्चा। शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिकांवर कारवाई केल्याने व्यावसायिक रस्त्यावर उतरले। कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेचा महापालिकेवर धडक मोर्चा। ठाकरेंच्या सेनेकडून महानगरपालिकेला घेराव। महानगरपालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं आंदोलन। नाशिकमध्ये मनसेकडून महापालिकेवर हंडा मोर्चा। हंडा घेऊन नाशिक पालिकेच्या प्रवेशद्वारावर मनसेचा मोर्चा। मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। मुंबईच्या विलेपार्लेत पेटीएम विरोधात आरपीआय कार्यकर्त्यांचं आंदोलन। पेटीएमवरील व्यवहारात मराठी भाषा वापरण्याची मागणी। राज्यातील 130 तालुक्यांमध्ये 100% अधिक पावसाची नोंद, तर 358 तालुक्यांपैकी तब्बल 225 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची नोंद। खरीपातील पेरणीला फटका। पुण्याच्या खडकवासलातून मुठा नदीत सोडलेलं पाण्याचं आवर्तन बंद। पावसाचा जोर ओसरल्यानं खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग बंद। पुण्याच्या मावळ तालुक्यातील भात लागवड अंतिम टप्प्यात। इंद्रायणी भाताची 95% लागवड पूर्ण। शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त। पावसामुळे पुणे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मंदावली। परिणामी फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ। वाशिम जिल्ह्यात संततधार पावसामुळे भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान। टोमॅटोचा दर 80 ते 100 रुपयांवर, तर इतर भाजीपाल्यांच्या किमतीतही सरासरी 30% वाढ। जळगावच्या चाळीसगाव शहरातील भाजी मंडई धूळ खात। पालिकेनं भाजी विक्रेत्यांसाठी लाखो रुपये खर्चूनही भाजी विक्रेते रस्त्यावरच दुकान मांडत असल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम। सोलापूरच्या करमाळ्यात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम। महादेवी हत्तीणीची घर वापसी व्हावी म्हणून ठिकठिकाणी जनआक्रोश सुरू। सोलापूरच्या टेंभुर्णीत एमडी इम्पोर्ट कंपनीकडून 2 शेतकऱ्यांची फसवणूक। कंपनीकडून 2 शेतकऱ्यांची 40 लाखांची फसवणूक। पुरवठा केलेल्या केळीचे पैसे न दिल्यानं कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल। धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी देणारा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी निघाला। कंत्राटी कर्मचाऱ्याकडून डॉक्टरच्या गळ्याला सत्तूर लावत धमकी। घटना समोर येताच कर्मचाऱ्याचं निलंबन। कल्याणमधील विजय पाटील हत्या प्रकरणाचा अखेर 18 वर्षांनंतर निकाल। तिघांवर हत्येचा आरोप तर 10 जणांची निर्दोष मुक्तता। 7 तारखेला आरोपींना शिक्षा सुनावली जाणार। परभणीत मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्यावरून ग्रामसेवक संघ आक्रमक। ग्रामसेवकांकडून काळ्या फिती लावून मुख्यमंत्र्यांना निवेदन। ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याचं बोर्डीकर यांचं होतं वक्तव्य। मुक्ताईनगरमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा वारकरी संप्रदाय आणि शिवसेनेकडून निषेध व्यक्त। हिंदू सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंच निषेध व्यक्त। धुळे शहरात भाजीपाल्याचे दर वाढले। जास्त पावसामुळे आवक घटल्यानं दरात वाढ। सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर लष्करी अळी आणि खोड अळीचा प्रादुर्भाव। कीटकांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचं प्रचंड नुकसान। महागडी कीटकनाशकं फवारूनही अळी नियंत्रणात येत नसल्यानं शेतकरी हवालदिल। यवतमाळ जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाची उघडीप। कृषी पंपाला सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं शेतकरी अडचणीत। पाण्याअभावी पिकांना दिलेली खतं वाया जाण्याची भीती। जळगावच्या एरंडोलमधील पाथरखेडा आश्रमशाळेत गोवर झालेल्या 4 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली। विद्यार्थी अतिदक्षता विभागात दाखल। प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर 32 विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं। भंडाऱ्यात विनानंबर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळू तस्करी करणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल विभागाचं दुर्लक्ष। शिवनी मोगरा मार्गावर विनानंबर प्लेट वाहनांचा वापर। नागपुरात उद्या आणि परवा पाणी पुरवठा बंद। 36 तास अर्ध्या शहरात पाणी पुरवठा होणार नाही। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। दौंड तालुक्यातील यवत गावात सलग 4थ्या दिवशी जमावबंदी लागू। यवत गावात आजही कडकडीत बंद। जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी संदर्भात बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार। अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची माहिती। अकोल्यातील 3 निलंबित अधिकाऱ्यांचा पदभार नोटीस बजावून काढला जाणार। लेडी होर्डिंगमधील ई-निविदेत नियमबाह्य पद्धतीचा अवलंब केल्यानं कारवाई।
यवतमाळच्या पांढरकवडा शहरात अस्वच्छता वाढल्यानं ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गर्दी, डेंग्यू मलेरिया सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरल्यानं रोगराई वाढली। वाशिमच्या मालेगावमधील सुकांडा गावात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा मृत्यू, विहिरीतून वर येताना खाली पडून लोखंडी मोटरचा मार लागल्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज। उड्डाणपुलाच्या कामावेळी लोखंडी सळई विद्यार्थ्यावर पडली, मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमधील घटना, मनसे आक्रमक, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, महामार्ग बंद पाडण्याचा मनसेचा इशारा। रक्षाबंधन निमित्तानं जवानांसाठी शिर्डी ते श्रीनगर रक्षा यात्रेचं आयोजन, यात्रेदरम्यान 1 लाख राख्या संकलित करून सैनिकांना पाठवल्या जाणार। परळीत मुंडे बंधू भगिनी वैद्यनाथाच्या दर्शनासाठी एकत्र, दुसऱ्या श्रावणी सोमवारी घेतलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी जल्लोषात मिरवणूक काढत कानबाई मातेचं विसर्जन, संपूर्ण खानदेशात घरोघरी कानबाई मातेची केली जाते स्थापना। नाशिकच्या नांदगावमधील मन्याडेश्वर शांतीधाममध्ये कावड यात्रा, जलाभिषेक कार्यक्रम, महाशक्ती संघटन आणि भजनी मंडळ जळगाव खुर्द ग्रामस्थांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। नाशिकच्या मालेगावमध्ये ऑपरेशन सिंदूर प्रती कृतज्ञतेची कावड यात्रा, कावड यात्रेत ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी महादेवाला पवित्र जलानं अभिषेक।